नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मोत्याचे शिवलिंग. हे शिवलिंग करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 5 नंबरचे काळ्या कलरचे मणी, 5 नंबरचे सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत आणि 4-5 असे पांढऱ्या कलरचे गंध काढण्यासाठी मणी घेतलेले आहेत. या मण्यांसाठी तंगूस धागा घेतलेला आहे 50 नंबरचा. धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे. 6 नंबरची सुई आणि धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे. तर आता आपण सुरुवात करूया मोत्याचे शिवलिंग कसं करायचं ते. सुरुवातीला आपण धाग्यामध्ये 4 काळ्या कलरचे मणी ओवून घेणार आहोत. तुम्हाला जर पांढऱ्या कलरमध्ये शिवलिंग करायचं असेल तरी तुम्ही पांढऱ्या कलरचे मणी घेऊ शकता. तर 4 काळ्या कलरचे मणी घेऊन आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. 4 मणी ओवून घेतले. आता शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. इथे चौकोन तयार झाला. आता या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. या 4ही मण्यांमधून मी धागा फिरवून घेते. 4ही मण्यातून धागा आता फिरवून घेतलेला आहे. इथे आपल्याला आता 2 काळे मणी आणि 1 पांढरा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघालेला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता परत पुढच्या एका काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 1 पांढरा मणी आणि 2 काळे मणी, 1 पांढरा मणी आणि 2 काळे मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून सुई घालून धागा परत बाहेर काढायचा आहे. अशा पद्धतीने आता पुढचा चौकोन हा आपला पूर्ण काळा असणार आहे. इथे परत 3 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि 2 काळ्या मणीतून परत धागा पुढे सरकवायचा आहे. आता काय करायचे आपल्याला, हे आपले 1 2 3 4 चौकोन झाले. असे आपल्याला एकूण 9 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. तर आता बाकीचे उरलेले किती 5 चौकोन. तर हे 5ही बाकीचे उरलेले आहेत ते काळ्या कलरमध्ये आपण करून घेऊया. तर आता आपली ही 9 चौकोनाची पट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर खाली चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. हा आता धागा मी ह्या मणीतून बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आपल्याला 3 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. तीन काळ्या कलरचे मणी ओवून घेतले. आता जिथून धागा निघाला त्याच मणीतून सुई घालून धागा परत काढून घ्यायचा आहे. ह्या 3ही मण्यातून धागा फिरवून घेऊन हा जो पुढचा मणी आहे इथून धागा बाहेर काढून घेऊया. आणि आता पुढचा राऊंड आपल्याला काळ्या मण्यांचाच करायचा आहे. इथे आता 2 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा काळा मणी आणि हा खालचा धागा निघालेला मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पुढच्या एका मणीतूनही काढून घ्यायचा आहे. धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या. आता काय करायचे आपल्याला तर बघा, आपले किती आता खालचे झाले 1 2 झाले बरोबर. आता 1 2 3 4 चारही चौकोन आपण
काळ्या मण्यांमध्ये करून घेऊया। ह्या चौकोनाला काय करायचं ते बघूया। तर आपण हे इथपर्यंत चौकोन करून घेतलेले आहेत। आता धाग्यामध्ये एक काळा मणी आणि एक पांढरा मणी असे दोन मणी ओवून घ्यायचे आहेत। एक काळा मणी, एक पांढरा मणी, आणि काळा आणि हा पांढरा या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या एका पांढऱ्या मणीतूनही काढून घ्यायचा आहे। इथे परत सेम करायचं। एक काळा मणी, एक पांढरा मणी असे दोन मणी ओवून घ्यायचे आणि हा काळा हा पांढरा अशा दोन मण्यातून आणि पुढच्या एका काळ्या मणीतून अशा तीनही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे परत दोन काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपले हे दोन राऊंड आता पूर्ण झालेले आहेत। आता हा जो खालचा मणी आहे काळ्या कलरचा तिथे सुई धागा घेऊन यायचं आहे आणि इथे आपल्याला आता इथून खाली 9 राऊंड करायचे आहेत काळ्या मण्यांचे। म्हणजेच आता हे आपले दोन झाले, हा पहिला आणि हा दुसरा, असे दोन राऊंड झाले। असेच आपल्याला 9 राऊंड करून घ्यायचे आहेत। हे असे 9 केले आपण, आता असेही 9 करायचे आहेत। तर हे दोन झालेले असल्यामुळे बाकीचे 7 आहेत ते आपण करून घेऊया। काळ्या कलरमध्येच सगळे करून घ्यायचे आहेत। इथेही काळा कलरच वापरायचा आहे। इथे एक तुम्हाला दाखवते मी करून। 3 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा धागा निघालेला मणी आणि पुढचा पांढरा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढे 2 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा काळा मणी आणि ते खालचे हे 2 पांढरे मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपण आता सगळे राऊंड काळ्या मण्यांचेच करून घेणार आहोत। आता हे 1 2 3 तिसरी लाईन आपली चालू आहे। तर हे पूर्ण 7 लाईन आपण खालच्या बाकीच्या राहिलेल्या करून घेऊया। तर आपली ही 9 राऊंडची पट्टी तयार झालेली आहे। असेही 9 राऊंड केले आपण आणि असेही 9 राऊंड केलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या एका वरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर हा अशा प्रकारे धागा बाहेर काढून घेतलेला आहे। इथे आपल्याला आता एक काळा मणी ओवून घ्यायचा आहे। एक काळा मणी ओवून घेतला। आता ही जी पट्टीची दुसरी बाजू आहे ह्यातला जो हा वरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे, खालच्या साईडने बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे आपले आता 3 मणी येतात। परत इथे एक मणी ओवून घ्यायचा आहे आणि या 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता हा जो मधला मणी आहे आपण घातलेला त्यातूनही धागा बाहेर काढून घेऊया आणि हा जो खालचा मणी आहे ह्यातून धागा आता खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत एक काळा मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 अशा या 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे एक काळा मणी ओवून आपण ही पट्टी बंद करून घेणार आहोत।
ठीक आहे। आता पुढे एक काळा मणी घालून खालचा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि ह्या शेवटच्या मणीला काय करायचं ते आपण बघूया। आता इथे एक काळा मणी घालून हा इकडचा राऊंड पूर्ण करून घेऊया। ह्या इथपर्यंत सगळे राऊंड पूर्ण करून घेऊया। तर आपण आपलं हे राऊंड पूर्ण झालेले आहेत। शेवटचा एक राऊंड बाकी आहे। शेवटी बघा 1 2 3 मणीच राहतात। मग इथे एक मणी काळा ओवून घ्यायचा आहे आणि तीनही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या खालच्या साईडवर सगळ्या मण्यांवरती 5 मण्यांचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे। तर एका खालच्या कुठल्या पण एका मण्यातून आपण धागा बाहेर काढून घेऊया। ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतला। हा राऊंड पूर्ण झाल्यावर ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला 4 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 काळ्या कलरचे मणी ओवून घेतले। आता जिथून धागा बाहेर निघालाय त्या मणीतून आणि एका पुढच्या मणीतून अशा 2 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ही बाजू जशी आपण बंद केली त्यावेळेला तिथे धागा घट्ट नीट ओढून घ्या, म्हणजे शिवलिंग नीट व्यवस्थित येईल। प्रत्येक ठिकाणी धागा हा घट्ट ओढून घ्या। आता इथे आपल्याला 3 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या एका काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 1 2 अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण खालचा करून घेऊया 5-5 सर्कलचा। पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत 3 काळ्या कलरचे मणी होऊन इकडचा राऊंड पूर्ण करून घेऊया। असं पूर्ण राऊंड हा कंप्लीट करून घेऊया आणि ह्या मणीला काय करायचं ते बघूया। तर हे आपण 5चे सर्कल इथपर्यंत करून घेतलेले आहेत। आता हा शेवटचा राऊंड बाकी राहिलेला आहे। तर हा सर्कल पूर्ण झाल्यानंतर हा मधला मणी राहतो त्याच्यातून आणि ह्या मणीतून अशा या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हा मणी आणि हा मणी आणि इथे 2 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे आपण एक गाठ मारून घेऊया। माझा धागा अपुरा असल्यामुळे मी इथे गाठ मारणार आहे आणि आपल्याला आता 1 2 3 ह्या 3 आधी मी इथे गाठ मारून घेते, मग धागा जॉईन करून पुढे काय करायचं ते बघूया। तर मी आता ह्या खालच्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। हे बघा, हे 5चं सर्कल आपलं झालं आणि खालून नंतर काय करायचं आहे 1 2 3 तिसऱ्या कॉलमला आपण हा जो वरचा मणी आहे, ह्या चौकोनाचा हा वरचा मणी आहे, ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तिसरा कॉलम आहे इथे। आता आपल्याला काय करायचं आहे तर 5चं सर्कल तयार करायचं आहे। तर आता धाग्यामध्ये आपण 4 काळ्या कलरचे मणी ओवून घेऊया। 4 काळ्या कलरचे मणी ओवून घेतले। आता जिथून धागा निघाला त्याच मणीतून सुई घालून धागा बाहेर काढून घेऊया। हे बघा, हे अशा प्रकारे। हे काळे मणी असल्यामुळे नीट असं दिसणार नाही
आता परत पुढे एक मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि परत इथे 3 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। जसं आपण खाली 5चं सर्कल तयार केलं तसंच आता इथेही तयार करून घ्यायचं आहे। आता ह्या 1 2 अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत एका पुढच्या काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आता आपण हे मधलं 5चं सर्कल तयार करून घेऊया मधल्या जागेचं। जसं खाली केलं आपण तसंच आता इथे करून घेऊया पूर्ण। हे आपले 2 झालेत। आता एका मणीतून धागा बाहेर काढून घेतलाय। इथे 3 काळ्या कलरचे मणी येऊन इकडचं सर्कल पूर्ण करून घेऊया। असा राऊंड हा पूर्ण करून घेऊया आणि ह्या मणीला काय करायचं शेवटच्या ते बघूया। इथपर्यंत आपलं हे 5चं सर्कल तयार झालेलं आहे। आता हा आपला शेवटचा राऊंड आहे। हे सर्कल झाल्यानंतर हा जो मधला मणी आहे ह्यातून आणि ह्या सर्कलच्या ह्या मणीतून, हे बघा हा मधला मणी दिसतोय, हा मधला मणी आणि हा सर्कलचा हा कडेचा मणी, अशा ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। म्हणजे या आधी मधल्या मणीतून आपण काढून घेऊया आणि हा कडेचा मणी, हे अशा प्रकारे। आता इथे आपल्याकडे 3 मणी आहेत, 1 2 3 3 मणी असल्यामुळे धाग्यामध्ये आता आपण 2च मणी ओवून घेणार आहोत आणि ह्या 3ही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। 1 2 3। हे शिवलिंग करायला खूप सोपं आहे। तुम्ही जर नीट बघून मग केलं तर करायला काहीच कठीण नाही आहे। असं 3ही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तुम्हाला एकदम 3 मण्यातून काढता आलं तर तुम्ही काढू शकता, नाहीतर एक एक मण्यातूनही काढू शकता। हे अशा प्रकारे आपलं 5चं सर्कल आता इथे पूर्ण रेडी झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपलं 5चं सर्कल झालं। आता ह्या एका मणीतून धागा बाहेर काढून इथे आपल्याला आता 4चं चौकोन तयार करून घ्यायचा आहे। तर तो आता आपण करूया, 4 मण्यांचा चौकोन। तर आता आपण धाग्यामध्ये 3 काळ्या कलरचे मणी ओवून घेणार आहोत आणि जिथून धागा बाहेर निघालेला आहे त्याच मणीतून धागा परत सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे। अशा प्रकारे 4चं चौकोन तयार करून घ्यायचं आहे। परत पुढच्या एका काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे प्रत्येक वेळेला धागा ओढून घ्या चांगला। इथे आता आपल्याला 2 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत, 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा मणी आणि हा धागा निघालेला मणी अशा 2 मण्यातून सुई घालून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत एका पुढच्या मणीतूनही काढलात तरीही चालेल, म्हणजे एकूण 3 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथे 2 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे। अशाच प्रकारे आपण आता हा राऊंड कंप्लीट करूया चौकोनांचा। आता ह्या 1 2 अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून पुढच्याही एका काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊया। ठीक आहे। अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण 4 मण्यांचा चौकोनांचा करून घेऊया। हा पूर्ण असा जसं इथे केलं तसं पूर्ण करून घेऊया। शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया। तर हे 4चे राऊंड आता आपले पूर्ण झालेले आहेत।
शेवटी बघा हे दोन मणी उरतात, म्हणजे हा मधला एक उरतो, हा मणी आणि हा मणी, अशा या दोन मणीतून आपण आता धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला हे बघा 1 2 3 मणी आहेत, तर फक्त एकच काळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा आपला 4चा राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे इकडे जे शिवलिंगाला जे पाणी इथे आपण वाहतो तेव्हा ते पाणी जाण्यासाठी जी जागा असते, जे मुख असतं, ते आपण आता इथे तयार करून घेणार आहोत. तर माझा धागा इथे जरा अपुरा आहे, तो मी जॉईन करून घेते, मग पुढे काय करायचं ते आपण बघूया. तुम्ही काय करा, तर हे जे दोन चौकोन आहेत बरोबर, ह्यातला जो हा मणी इथे आपण आता ते काम करणार आहोत. तर तुम्ही काय करायचं आहे, तर हा जो मणी आहे ह्याच्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण बघूया पुढे काय करायचं ते. तर मी आता धागा ह्या मणीतून काढून घेतलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे ह्या मणीतून काढून घेतलेला आहे. काय करायचं, तर ही जी गंधाची बाजू आहे ती आपल्या साईडला अशी ठेवायची आणि अशी ठेवायची समोर आपल्याकडे, आणि ह्याच्या समोर जे दोन चौकोनांचा भाग येतो त्या दोन चौकोनावर आपल्याला पुढे वाढवायचं आहे. ह्याच्या समोर बरोबर लेवलला घ्यायचं आहे. तर हे लेवलच्या प्रमाणे हे दोन येतात. तर मी ह्या एकातून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे सुद्धा आपल्याला चौकोनाचंच तयार करायचं आहे. तर धाग्यामध्ये आपण 3 काळ्या कलरचे मणी ओवून घेऊया आणि जिथून धागा बाहेर निघाला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे परत 3 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. तीन काळ्या कलरचे मणी ओवून घेतले. आता जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपण 4 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. हे आपले 2 झाले. असेच पुढे वाढवूया, अजून 2 करून घेऊया. हे 4 चौकोनांची पट्टी इथे आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्यालाच लागून अशी 4 चौकोनाची पट्टी इथेही करून घ्यायची आहे. तर ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आपल्याला आता 3 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघालेला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत ह्या 3ही मणीतून धागा बाहेर काढून घेऊया आणि पुढच्या एका काळ्या मणीतून. हा जो पुढचा काळा मणी आहे ह्यातूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला आता 2 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा काळा मणी आणि धागा निघालेला काळा मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे.
ह्या दोन चौकोनावर आपण करणार होतो त्याप्रमाणे ह्या एका चौकोनाची ही लाईन झाली। आता ह्या चौकोनाची ही लाईन। आता पुढे परत एका मणीतून धागा बाहेर काढून इथे दोन काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे आपल्याला आता बघा ह्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ह्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। जो दुसरा चौकोन आपण करणार होतो त्याच्या चौकोनाच्या खालच्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे आपल्याकडे आता 1 2 3 असे 3 मणी आहेत। तर आता फक्त एकच काळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तीन मण्यातून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। हे बघा अशा प्रकारे ही प्रोसेस आपली इथे पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला परत पुढे काय करायचं आहे, हा खालचा मणी आहे ह्यातून आपण धागा बाहेर काढून घेऊया। ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। इथे आपल्याला एक काळा मणी, एक सोनेरी मणी आणि परत एक काळा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका काळ्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता परत एक काळा मणी, एक सोनेरी मणी असे 2 मणी घालून, एक काळा एक सोनेरी असे 2 मणी घालून ह्या 2 काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथे सेम एक काळा मणी आणि एक सोनेरी मणी आणि या 2 काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथे एक काळा मणी, एक सोनेरी मणी, 2 मणी ओवून घेतले। आता ह्या 2 काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता पुढे ह्या एका काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। पुढे एका ह्या काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। इथे परत एक काळा मणी आणि एक सोनेरी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत एका पुढच्या काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपल्याला हे एक सोनेरी एक काळा असे मणी घालून ही पूर्ण करून घ्यायचं आहे। इथे आता परत आपण एक काळा मणी, एक सोनेरी मणी असे 2 मणी ओवून घेऊया आणि ह्या 2 काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊया। धागा घट्ट ओढून घ्या। आता पुढच्या एका काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊया आणि इथे परत एक काळा मणी आणि एक सोनेरी मणी
2 काळ्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे परत एका पुढच्या काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे आपण सेम करूया, एक काळा मणी एक सोनेरी मणी असं करत हा एक राऊंड आणि हा एक राऊंड, हे 2-3 राऊंड कंप्लीट करून घेऊया। पुढे बघूया काय करायचं ते। तर आपले हे राऊंड झालेले आहेत, हा शेवटचा राऊंड बाकी आहे। तर पुढच्या एका काळ्या मणीतून धागा बाहेर काढून इथे एक काळा मणी आणि एक सोनेरी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत। जसं आत्ता केलं तसंच सेम करायचं शेवटच्या स्टेपला सुद्धा। आणि ह्या 2 काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता काय करायचं आहे ते नीट बघा। इथपर्यंत आपलं हे आता पूर्ण झालेलं आहे। आता हे जे सर्कल आहे, हा जो सर्कल आहे ह्यालाही असंच हे करायचं आहे, अशी बॉर्डर तयार करून घ्यायची आहे सोनेरी मण्यांची। तर आपला धागा आता इथे आहे, तर हा जो चौकोन आहे या 2 चौकोनांवरती आपण तयार केलं होतं, त्याचा जो बाजूचा चौकोन आहे त्याच्या एका खालच्या मणीतून आता धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला परत एक काळा मणी आणि एक सोनेरी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत। एक काळा एक सोनेरी आणि या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत काय करायचं आहे, जो पुढचा काळा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे एक काळा मणी एक सोनेरी मणी असे 2 प्रत्येक ठिकाणी आता हेच असणार आहे, एक काळा एक सोनेरी। या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि पुढच्या एका काळ्या मणीतूनही धागा बाहेर काढून घेऊया। धागा प्रत्येक वेळेला ओढून घ्या। तर अशा प्रकारेच आपण आता हा पूर्ण राऊंड करून घेऊया। एक काळा मणी एक सोनेरी मणी असं करत हा पूर्ण राऊंड करून घेऊया। शेवटी बघूया काय करायचं ते। तर इथपर्यंत आपले हे सगळे राऊंड झालेले आहेत। आता हा शेवटचा राऊंड बाकी आहे बरोबर। तिथेही आपण काय करायचं आहे, तर एक काळा मणी आणि एक सोनेरी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत। एक काळा मणी आणि एक सोनेरी मणी आणि ह्या 2 काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। परत पुढच्या एका काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे परत एक काळा मणी एक सोनेरी मणी, प्रत्येक ठिकाणी आता आपलं ही स्टेप असणार आहे, एक काळा मणी एक सोनेरी मणी आणि ह्या 2 काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। पुढच्या एका काळ्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण हे चौकोन तयार करून घ्यायचे आहे। एक काळा मणी एक सोनेरी मणी असं घालत हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया। जसं आता हे पूर्ण झालं आपलं, तसाच हा राऊंड आता एक काळा एक सोनेरी असं करत पूर्ण करून घ्यायचा आहे। तर तो आपण आता करून घेऊया। हा शेवटच्या मणीला काय करायचं कॉर्नरला ते बघूया। तर अशा प्रकारे हे आपलं एक काळा एक सोनेरी असं करत इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, शेवटचा राऊंड बाकी राहिलेला आहे। तर ह्या 1-2 हा राऊंड केल्यानंतर इथे धागा आलेला आहे आपला, तर ह्या 1-2 अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया। आणि हा एक वरचा काळा। आता इथे आपल्याकडे 3 मणी आहेत, मग इथे आता फक्त एकच सोनेरी कलरचा मणी ओवून घ्यायचा
आहे आणि या तीनही काळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। दिसतायत तुम्हाला 3 आलेले, तर ह्या तीनही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे की हे आपल्या इकडे पूर्ण झालं। अशा प्रकारे हे आपल्या इथे पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर धागा माझा भरपूर असल्यामुळे मी या आतल्या साईडने काढत काढत ह्या वरच्या बाजूला घेऊन येते। आता हे आपल्याला वरचं बाजू करून घ्यायची आहे। तर तुम्ही काय करा की हा जो कुठल्याही एका मणीतून धागा बाहेर काढून घ्या अशा पद्धतीने। मग आपण बघूया पुढे काय करायचं ते। आता वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। इथे आपल्याला आता 5चं सर्कल तयार करून घ्यायचं आहे। तर धाग्यामध्ये आता आपण 4 काळ्या कलरचे मणी ओवून घेऊया। 3 काळ्या कलरचे मणी ओवून घेऊया आणि जिथून धागा बाहेर निघालाय तो आणि त्याच्या एक मागचा मणी, अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया। परत पुढे 2 काळ्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 2 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। 2 काळे मणी ओवून घेतले आणि 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढे 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 2 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। 5चं सर्कल आपण वरती तयार करणार आहोत। 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेतला। आता इथे परत 3 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 2 काळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत काय करायचं, तर परत पुढच्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा जो एक ह्या सर्कलचा हा वरचा मणी आहे, ह्यातूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याकडे 4 मणी आहेत। 1 2 3 4 मणी आहेत। इथे आता आपल्याला फक्त एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि या 4ही मण्यातून धागा काढून घ्यायचा आहे। आता हा जो शेवटचा सर्कल झाला
ह्यातून मी 4 मण्यातून धागा काढून घेते। ह्या 4ही मण्यातून आता धागा मी काढून घेतलेला आहे। 5 सर्कल तयार झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे वरती 5 सर्कल आलं, ह्या 5ही मण्यातून आपण धागा एकदा फिरवून घेऊया, म्हणजे वरचा भाग जो गोलाकार आहे तो नीट येईल। तर ह्या 5ही मण्यातून एकदा धागा फिरवून घेऊया, वरचा गोल व्यवस्थित येईल म्हणजे। ठीक आहे, हे अशा प्रकारे आपला आता शिवलिंग तयार झालेलं आहे। आता हा जो माझा धागा आलेला आहे, जे सुरुवातीला आपण जे 4 चौकोन धाग्यामध्ये 4 मणी घेऊन 4 चौकोन तयार केला, तो हा धागा आहे सुरुवातीचा एकदम। तर तो मी आत ढकले नंतर तर आहे असं अशा प्रकारे आपलं शिवलिंग तयार झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे एक गाठ मारून घ्यायची आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे। तर आपण इथे आधी गाठ मारून घेऊया आणि गाठ मारल्यानंतर 2-3 मोत्यातून धागा काढून तो कट करून घेऊया आणि मग बघूया आपलं शिवलिंग कसं दिसतं ते। तर आज आपण शिकलो की मोत्याचं शिवलिंग कसं करायचं ते। हे शिवलिंग आपण केलं 5 नंबरच्या मोत्यांमध्ये आणि 50 नंबरच्या तंगूस धाग्यामध्ये। आपण पांढरा, सोनेरी आणि काळा हे 3 कलर वापरून हे शिवलिंग केलेलं आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मोत्यांच्या गोष्टी करायची ज्यांना आवड आहे अशा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा चॅनल नक्की पोचवा। हे व्हिडिओ आणि आधीचे व्हिडिओही नक्की शेअर करून पोचवा आणि बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी ज्या मोत्यांच्या गोष्टींच्या व्हिडिओज अपलोड करते त्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे येत राहतील। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हे जे आपण शिवलिंगाचं हे पाणी जाण्याचं हे जे मूग केलं ते बरोबर ह्या गंधाच्या बरोबर ह्या साईडला तुम्ही घ्या, नाहीतर ते घेणं जर चुकलं तुमचं तर शिवलिंग नीट येणार नाही। त्यामुळे घेताना बरोबर दोन चौकोन समोरासमोर येतील ह्या अशा तऱ्हेने घ्या। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। थँक्यू।